नमस्कार मित्रांनो, मी पूनम आणि तुमचं माझ्या चॅनल परव्यान एक्सप्लोररमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजचा हा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्गशीर्षचे गुरुवारचे महालक्ष्मीची सुंदर अशी पूजा आणि तिचे महत्त्व. डिसेंबर चालू झाला आहे आणि मार्गशीर्षचे गुरुवारसुद्धा. तर आज आपण ह्या व्लॉगमध्ये बघणार आहे की महालक्ष्मीची सुंदर अशी सजावट, माझी कुलदेवी, आवश्यक सामान, दीप प्रज्वलन आणि ह्या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व. तर चला सुरू करूया. ही आहे माझी कुलदेवी, गडकालिका माता, धार मध्य प्रदेश इथे वसलेली, जिथून आपल्या घराला संरक्षण, शक्ती आणि आशीर्वाद मिळतो. त्या प्रत्येक पूजेची सुरुवात मी माझ्या कुलदेवीच्या स्मरणानेच करते. चला तर मग आता बघूया की ह्या पूजेसाठी लागणारं साहित्य. पहिले लाल किंवा पिवळा असा स्वच्छ कपडा, शंख, गोमती चक्र, श्रीयंत्र, हळदी, कुंकू, अक्षता, 5 फळे, नैवेद्य, भरलेला नारळ, हार, दुर्वा, तुळस, सजावटीचे रंगीत दागिने व वस्त्र. आता आपण करूया दीप प्रज्वलन. आता सर्वप्रथम मी हा दिवा लावते आहे. प्रकाश म्हणजे सकारात्मक, आनंद आणि घरातील सर्व अंधार दूर करणे. प्रत्येक आपल्या पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आणि खूप प्रियता आहे. आता पिवळ्या कपड्यावर तांदळाची रास मांडून घ्यायची. मी स्वस्तिक बनवला आहे. त्या स्वस्तिकावर आता लोटा ठेवायचा आहे. त्यात पाणी, नाणं आणि सुपारी ठेवायची आहे. त्यात 5 विड्याची पानं टाकायची आहे, जसं तुम्ही बघत आहात. आणि एक खूप खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. गेल्या महिन्यात मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात गेले होते. तेथे देवीच्या चरणी मिळालेला हा नारळ आजच्या उपासनेत मी वापरत आहे. तो देवीच्या थेट आशीर्वादाचे प्रतीक आहे. मार्गशीर्ष व्रतात असा पवित्र नारळ वापरणे खूप मंगलमय आणि शुभ मानले जाते. तर आता आपण फायनली हा नारळ ह्या कलशावर ठेवलेला आहे. हा देवीचा साज व मुकुट मी गेल्या महिन्यात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातूनच आणलेला आहे. म्हणूनच आज जेव्हा मी आईला सजवत आहे तेव्हा मनात फक्त एकच भावना येते, अंबाबाईचं तेज, दिव्य रूप माझ्या घरी अवतरताना पाहण्याची. तिच्यासाठी मी या हिरव्या रंगाची रेशीम साडी निवडलेली आहे, कारण हिरवा रंग म्हणजे समृद्धी, शांती आणि आईचा कृपाप्रसाद. कोल्हापुरी साजाच्या ह्या रूपात माझी आई दिव्य अंबाबाईच भासत आहे. तिच्या डोळ्यातील कोमलता, कपाळावरचं कुंकू आणि हे सुंदर अलंकाराचं तेज, सगळंच आईच्या पवित्र उपस्थितीची मला अनुभूती जणू देते. खूपच सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवते माझ्या महालक्ष्मी मातेचा आजचा फायनल लुक. तुम्ही बघू शकता की ती किती सुंदर दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की जणू कोल्हापूरची अंबा माता माझ्या घरी जणू अवतरली आहे. देवीला हत्ती हे खूप प्रिय आहे. गजलक्ष्मी रूपात हत्ती समृद्धी, वैभव आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. घराच्या दोन्ही बाजूंना हत्ती ठेवले की धन आणि स्थैर्य वाढते असं म्हणतात. तुम्ही बघू शकता की मी अजून अशा भरपूर सगळ्या गोष्टींचा समावेश केला आहे ज्या देवीला प्रिय आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी देवीची ओटी भरली आहे. देवीला फुलं वाहिलेले आहे, श्रीयंत्र आहे. त्याच्यानंतर देवीचं सगळ्यात महत्त्वाचं प्रिय म्हणजे कमळाचं फूल. तुपाचा दिवासुद्धा देवीला खूप प्रिय असतो. त्याच्यानंतर शंख, गोमती चक्र, हे सगळ्या गोष्टी महालक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय आहेत. गणपती बाप्पांची आधीच मी स्थापना करून घेतलेली आहे, कारण गणपती बाप्पा हे प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं त्यांना. 5 फळं, देवीला 5 फळंसुद्धा खूप प्रिय आहेत. देवीला प्रसादासाठी मी देवीचं आवडतीचं दूध आणि साखर आणि केळ हा दिलेला आहे प्रसाद म्हणून. असं म्हणतात, हे व्रत केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, अचानक लाभ, कुटुंबात प्रेम, शांती, इच्छापूर्ती आणि रोग निवारण होते. आशा करते की आजचा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.